व चला, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याची भाजी, वेफर्स खाऊन कंटाळा आला असेल, तर मग आज आपली ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना हे सर्व खाऊन कंटाळा आला आहे. एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे 1 चमचा. तूप वितळून झालं, गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार आहोत. जिरं चांगलं तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत. चांगलं परतून घ्यायची आहेत मिरच्या. त्यानंतर आपण कच्ची केळीचे तुकडे घालणार आहोत. मी इथे 4 कच्ची केळी वापरली आहेत. चांगली धुवून त्याची साल काढून मी त्याचे तुकडे करून घेतले होते. जसे आपण बटाट्याच्या भाजीसाठी करतो बटाट्याचे तुकडे, तसेच कच्च्या केळीचे पण करायचे आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत. इथे तुम्ही सेंधा नमक पण वापरू शकता. मीठ घालून झालं की मग आपण इथे पाणी घालणार आहोत. अगदी जास्त पाणी घालायचं नाही, कारण का कच्ची केळी लगेच शिजते. 5 ते 6 मिनटामध्ये आपली भाजी शिजून तयार होणार आहे. जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट अशी ही रेसिपी बनते आणि उपवासाला आपल्याला झटपट असं काही ना काही हवंच असतं खायला. तर ही अगदी सोपी रेसिपी आहे. शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मी वरून. बघू शकता आपली भाजी अक्षरशः 5 ते 6 मिनटामध्ये तयार झालेली आहे. त्यानंतर आपण खोबरं टाकायचं आहे, किसलेलं ओलं खोबरं. मस्त परतून घ्यायचं आहे. बघू शकता आपली भाजी मस्त सुकी भाजी झालेली आहे. आता मस्त गरमागरम सर्व करायची आहे. आहा, काय छान दिसते भाजी. सर्व करून झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती परत थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया गार्निशिंगसाठी आणि थोडंसं खोबरं टाकायचं आहे. ज्यांना लिंबू हवा असेल त्यांनी लिंबूचा रसही पिळून घ्यायचा. मस्त आपली उपवासाची केळीची भाजी तयार.